या फोटोत दिसणारी खुर्ची ही साधी खुर्ची नसून आहे मृत्यूचं निमंत्रण. होय, ही गोष्ट आहे इसवी सन 1702 मधली. इंग्लंडच्या थर्क्समध्ये थॉमस बसबी नावाचा एक माणूस राहत होता. डेनियल औटी हा त्याचा सासरा आणि साथीदार होता. दोघेही खोटी नाणी बनवण्याचं काम करत असत. पण एक दिवस एका खुर्चीमुळे या नात्याचा अंत झाला. थॉमसच्या आवडत्या बारमध्ये त्याची एक खुर्ची होती. तो तिथेच बसत असे. एकदा डेनियल त्या खुर्चीवर बसला आणि दोघांमध्ये भीषण भांडण झालं. रागाच्या भरात थॉमसने डेनियलची हत्याच केली. यासाठी थॉमसला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर आपली शेवटची इच्छा म्हणून त्या खुर्चीवर बसून जेवणाची इच्छा त्यानं व्यक्त केली आणि त्याला त्यासाठी परवानगी देखील मिळाली. त्यानंतर जेवण झाल्यानंतर तो उभा राहिला आणि त्यानं त्या बारमध्ये त्या खुर्चीला शाप दिला की जो कोणी या खुर्चीवर बसेल त्याचा मृत्यू हा अटळ आहे. थॉमसच्या मृत्यूनंतर त्या खुर्चीवर बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा रहस्यमय मृत्यू झाला. दुसऱ्या महायुद्धात 2 पायलट्स, त्यानंतर गोदामातील एक मजूर आणि अनेक लोक त्या खुर्चीच्या शापाला बळी पडले. शेवटी बार मालकानं ती खुर्ची एका म्युझियमला दिली. त्या म्युझियम मध्ये ती खुर्ची आता 5 फूट उंच लटकवण्यात आली, जेणेकरून कोणीही चुकून सुद्धा त्या खुर्चीवर बसणार नाही. पण प्रश्न अजूनही कायमच आहे. ही खुर्ची खरंच शापित आहे का, की फक्त एक संयोग आहे? तुमचं मत काय? कमेंट्स मध्ये सांगा. आणि अशा थरारक कथा ऐकण्यासाठी इन्फो टीव्हीला सबस्क्राईब करा.